काही लोकांना किती मेहनत घेतली, किती ऑनेस्टली काम केलं तरी प्रमोशन्स आणि इन्क्रिमेंट लवकर मिळत नाही. त्यामागे एक खूप महत्त्वाचं कारण आहे जे मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर वेळ नसेल तर सेव्ह करा, पण मिस करू नका. आपल्याला कायम एक गोष्ट शिकवली जाते, इव्हन नवीन कंपनीमध्ये जेव्हा आपला इंडक्शन प्रोग्राम असतो तेव्हा सांगतात की लर्न हाऊ टू से नो. तुम्हाला नाही सुद्धा म्हणता आलं पाहिजे, जेणेकरून तुमचा अनड्यू ॲडव्हान्टेज घेतला जाणार नाही. तुमचा वर्क लाईफ बॅलन्स तुम्ही मेंटेन करू शकाल. अननेसरी कोणीही आपल्या पोझिशनचा फायदा घेऊन ऑथॉरिटेटिव्हली तुम्हाला वीकेंडला काम करायला किंवा ओव्हरटाईम काम करायला स्ट्रेच नाही करू शकणार. पण ही गोष्ट जेवढी महत्त्वाची आहे तेवढंच तुम्हाला तुमच्या मॅनेजरला किंवा बॉसला हो सुद्धा म्हणायचं कधी हे कळायला पाहिजे. त्यासाठी एक सिंपलचा रूल फॉलो करायचा. एक गोष्ट लक्षात घ्यायची की बॉस तुम्हाला काम सांगतोय की विचारतोय. फरक नीट समजून घ्या. सांगितलं गेलेलं हे काम तुम्हीच काय तुमच्या जागी दुसरा कोणीही करू शकतो, पण तुम्ही आता अवेलेबल आहात म्हणून ते तुम्हाला दिलं गेलेलं आहे. पण जेव्हा तुम्हाला तुमचा मॅनेजर किंवा कुणी सिनियर व्यक्ती जेव्हा येऊन विचारते की बॉस असं एक काम आहे किंवा अशी एक जबाबदारी आहे ती तू घेशील का, तेव्हा एक खूप मोठा फरक पडतो. जेव्हा तुम्हाला येऊन स्पेसिफिकली एखादं काम करशील का हे विचारलं जातं तेव्हा एक लक्षात घ्या, हे मॅनेजर लोक सिनियर लोकांनी ऑलरेडी तुमची कॅपॅसिटी ओळखली आहे, तुमचं टॅलेंट त्यांना माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे की तुम्ही हे काम करू शकता. म्हणून ते तुमच्याकडे आलेत, तुम्हाला विचारतायत. आणि विचारण्याच्या मागचं कारण एक असतं की तुमची तयारी कितपत आहे, तुम्ही विलिंगली ते घ्यायला तयार आहेत का, कॉन्फिडंट आहात का, तुम्हाला स्वतःला माहिती आहे का तुम्ही हे काम करू शकता का नाही, हे त्यांना जज करायचं असतं. आणि समोरून विचारली गेलेली जबाबदारी किंवा एखादं काम किती जरी अवघड किंवा मोठं वाटत असलं आणि आपण जर त्याला घाबरून त्यावेळी नाही म्हटलं आणि हा डिसिजन जर तुमचा चुकला तर तुम्ही खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीपासून मुक्ता. आणि तुम्ही जर नाही म्हटलात तर तिथं तो मॅनेजरचा कॉन्फिडन्स लूज होतो. आणि तुम्ही स्वतःवरतीच जर कॉन्फिडन्स दाखवू शकत नसाल तर समोरची व्यक्ती ती दाखवणार नाही. आणि त्याच ऑपॉर्च्युनिटीज असतात ज्या तुमचा टर्निंग पॉईंट बनू शकतात इन्क्रिमेंट्स आणि प्रमोशन सायकलच्या वेळी. ते जर ओळखलं नाही आणि ते घेतली नाही जबाबदारी तर ती दुसऱ्या कोणाला तरी दिली जाते आणि ती हायलाईट होणारी जबाबदारी असते. ते काम कायम कुठेतरी नोट डाऊन केलेलंच असतं. आणि प्रमोशन इन्क्रिमेंटसाठी तुमची विजिबिलिटी महत्त्वाची ठरते. तुम्ही ऑनेस्टली किती मेहनत घेताय, किती साऱ्या गोष्टींवर काम करताय याच्यापेक्षा तुम्ही महत्त्वाची कुठली जबाबदारी किती लवकर स्वीकारलीत आणि ती किती लवकर पार पाडलीत हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे इथून पुढे बारकाईने लक्ष ठेवा की तुम्हाला तुमचा मॅनेजर और बॉस एखादी गोष्ट सांगतोय की एखादी गोष्ट करायला विचारतोय. आणि करंट जॉबमध्ये नाही, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूवर जेव्हा विचारतो की तुम्हाला स्वतःला 5 वर्षांमध्ये कुठे बघायला आवडेल किंवा तुम्हाला ह्या गोष्टी जर करायला सांगितल्या तर तुम्ही करू शकाल का, भले आता एक्सपिरियन्स नसेल, तेव्हा जर तुम्ही येस, नो, ओके, मे बी असे आन्सर्स दिलीत तर तिथंच तुम्हाला क्रॉस केलं जातं. त्यामुळे त्यावेळी पण म्हणायचं येस आय डोंट हॅव दॅट एक्सपिरियन्स नाव, पण आता माझी ती शिकायची आणि त्याच्यामध्ये पुढे जाऊन काम करायची खूप इच्छा आहे. नवीन गोष्ट शिकण्याची आणि नवीन जबाबदारी उचलण्याची तयारी तुम्हाला ही सगळीकडे दाखवावी लागते. माझ्या मागच्या 15 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये ही एक गोष्ट मी कायम पाळत आलोय. तुम्हाला तुमच्या मॅनेजरनी जर काही विचारलं तर त्याला कधीच नाही म्हणायचं नाही आणि सांगितलं तर त्याला प्रत्येक वेळी हो म्हणायचं नाही. हे लक्षात घ्या. धन्यवाद.